ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुलसी हार गळा पासे पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा पासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा पासे पीतांबर तुलसी हार गळा पासे पीतांबर कासे पीतांबर पीतांबर गळा कासे पीतांबर मकर कुंडली मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडले मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित कंठी कौस्तुभ मनी विराजित विराजित तुलसी हार गळा तुलसी हार गळा कसे पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा कसे पीतांबर तुलसी हार
पितांबर औडे निरंतर हिची दान औडे निरंतर हिची दान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार कासे पितांबर पितांबर हार कासे पितांबर तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख 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 तुका म्हणे माझे हेचे सर्व तुका म्हणे माझे हेचे सर्व तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने हे पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर आवळे निरंतर हेचे ध्यान आवळे निरंतर हेचे ध्यान आवळे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाये हरि जय जय विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार हरि जय कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार हरि विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार 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 जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार
कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा
कृष्ण हरे राम 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 कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय हॅलो हरी बोलण्याची नाही आता देवा बिन काही आता देवा बिन काही आता देवा बिन काही बोलण्याची नाही आता देवा बिन काही आता देवा बिन काही आता देवा बिन काही बोलण्याची नाही आता देवा बिन काही आता देवा बिन काही आता देवा बिन काही बोलण्याची नाही आता देवा बिन काही आता देवा बिन काही आता देवा बिन काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम पाहीन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय जोवरी हे दृष्टी ध्याय जोवरी हे दृष्टी ध्याय पाय जोवरी दृष्टी ध्याय जोवरी दृष्टी ध्याय जोवरी दृष्टी ध्याय एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम तुका म्हणे मने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने तुका मने मने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने मने मने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने हेची संकल्प तुका मने मने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने एक सरे केला नेम
बोलण्याची नाही 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 आता देवा विन काही आता देवा विन काही एक सर केला नेमा एक सर केला नेमा आता देवा विन काही आता देवा विन काही काही एक सर केला नेम एक सर केला नेम बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही आता देवा विन काही आता देवा विन काही आता देवा विन काही आता देवा विन काही काही आता देवा विन काही आता देवा विना काही एक सर केला नेम एक सर केला नेम आता देवा विन काही आता देवा विन काही काही एक सर केला नेम एक सर केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम क्रोध काम क्रोध काम देवा दिले क्रोध काम क्रोध काम देवा दिले क्रोध काम क्रोध काम क्रोध काम देवा दिले क्रोध काम क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम क्रोध क्रोध
कसरे केला नेम कसरे केला नेम सर्वांनी टाळी वाजवा. विठ्ठल 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 सर्वांनी टाळी वाजवा. विठ्ठल 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 कीर्तनाचा तमाशा नको व्हायला. एका मर्यादित असलं पाहिजे. परंपरा चुकते बरं का मला वाटते असं. बोलण्याची नाही बोलण्याची नाही आता देवाविन काही. बोलण्याची नाही आता देवाविन काही. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. बोलण्याची नाही आता देवाविन काही. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. पाहीन ते पाय पाहीन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय. एक सरे केला नेम
देवा दिले क्रोध काम तुका म्हणे मने तुका म्हणे मने हेची संकल्प वाहने एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम विठला विठ्ठला विठला विठ्ठला 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 प्रथम गुरु को शीश नमाऊं हरि चरणों में ध्यान लगाऊं प्रथम गुरु को शीश नमाऊं हरि चरणों में ध्यान लगाऊं प्रथम गुरु को शीश नमाऊं हरि चरणों में ध्यान लगाऊं प्रथम गुरु को शीश नमाऊं हरि चरणों में ध्यान लगाऊं प्रथम गुरु को शीश नमाऊं प्रथम गुरु को शीश नमाऊं हरि चरणों में ध्यान लगाऊं हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवन मंगलहारी द्रवभूष दशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची बोलण्याची नाही आता देवा बिन काही बोलण्याची नाही आता देवा बिन काही एक सरे केला नेम
देवा दिले क्रोध काम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतनासाठी निवडलेला भंग. महान भगवत भक्त जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्य मूर्ती देवोनिवास विश्वसंत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 4 चरणांचा उत्कृष्ट सार. महाराज म्हणतात, भगवंताला काम आणि क्रोध समर्पित केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये जे नियम केले त्या नियमांचं यथार्थ प्रतिपादन करणारा 4 चरणांचा उत्कृष्ट असा भंग आहे. महाराज म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये केलेला पहिला नियम आहे की आता बोलायचं पण देवाशिवाय बोलायचं नाही. बोलण्याची नाही आता देवाविन काही. महाराज म्हणतात, बोलायचं आता पण देवाशिवाय बोलायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे नियम मी माझ्या जीवनात केले पण त्यासाठी देवाला आधी काम आणि क्रोध समर्पित केले आणि त्यानंतर पहिला नियम केला तो बोलण्याची नाही आता देवाविन काही. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. नियम केला पण देवाला क्रोध आणि काम समर्पित केला. महाराज म्हणतात, दुसराही नियम मी केला पण तो 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की भगवान परमात्म्याची सेवा बऱ्याच मार्गाने करता येते. भगवंताची सेवा करण्याचे विविध मार्ग जरी असले, नवविधा भक्तीच्या पद्धतीने जरी सेवा करता येत असली तर मी मात्र फक्त देवाच्या चरणाचीच सेवा करील. महाराज म्हणतात, पाहीन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. महाराज म्हणतात, पाहीन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय. दुसरा नियम आहे, भगवंताची सेवा बऱ्याच मार्गाने करता येते पण मी जोपर्यंत माझ्या दृष्टीला दिसेल तोपर्यंत भगवंताच्या चरणाचीच सेवा करेल. म्हणून पाहीन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. या अभंगाचा उपसंहार करताना महाराज 3रा नियम सांगतात 4थ्या चरणामध्ये. महाराज म्हणतात, मी माझ्या मनाला सांगितले चांगले संकल्प अंतःकरणामध्ये निर्माण करावेत. नुसते ते करू नयेत पण चांगले संकल्पही मनामध्ये निर्माण करायचे आणि त्या संकल्पाच्या परिपूर्णतेसाठी आपण प्रयत्न करायचे हे मी माझ्या मनाला सांगितलंय. तुका म्हणे मने हेची संकल्प वाहने. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. महाराज म्हणतात, माझा 3रा नियम 4थ्या चरणात आहे. तुका म्हणे हेची संकल्प वाहने. मी माझ्या मनाला सांगितले चांगला संकल्प अंतःकरणामध्ये निर्माण करायचा. नुसता तो करायचा नाही तर त्या संकल्पाच्या परिपूर्णतेच्या दिशेनं माझ्या मनानं कर्म करावं. तुका म्हणे हेची संकल्प वाहने. म्हणजे पहिल्या चरणामध्ये नियम केला, आता बोलायचं पण देवाशिवाय बोलायचं नाही. 3ऱ्या चरणामध्ये नियम केला, भगवंताच्या चरणाची सेवा विविध मार्गाने करता येते परंतु मी फक्त भगवंताच्या चरणाचीच सेवा करील. आणि 3रा नियम सांगितला, मी माझ्या मनाला सांगितलंय चांगला संकल्प मनामध्ये निर्माण करायचा आणि संकल्पाच्या दिशेनं वाटचाल करायची, परिपूर्णतेच्या दिशेनं वाटचाल करायची. 3 नियम केले आणि ते नियम करण्यासाठी मी काय केलं तर देवा दिले क्रोध काम. भगवंताला ते काम क्रोध समर्पित केले असा भाव जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे प्रतिपादन करतात. विठ्ठल या अभंगावरती आपण आपल्या संकल्पित वेळेमध्ये काही चिंतन म्हणणार आहोत. ते अगोदर अल्पसा परिहार देणं योग्य तथा उचित ठरेल.
गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा नामयज्ञ आणि या नामयज्ञातील आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा परमभाग्यानं समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र कावनई, सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्रमंडळ, छोटे बालक, माता भगिनी, या सप्ताह कमिटीतील सर्व सन्मान्य सदस्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं परमभाग्यानं सालाबाद प्रमाणे ही सेवा प्राप्त झाली. प्रथम आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्व ग्रामस्थ मंडळींच्या चरणावरती विनम्र भावानं अभिवादन करतो. जरी आपल्या सर्वांच्या आज्ञेस्तव परमभाग्यानं ही सेवा माझ्याकडे आली असली तरी माझ्यापर्यंत ही सेवा ज्यांनी पोहोचवली ते आपल्या आजचे हार्मोनियम वादक आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज शिरसाट, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती घोटी यांच्या माध्यमातून यांच्या आज्ञेस्तव आपल्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या आज्ञेस्तव परमभाग्यानं सेवा प्राप्त झाली. त्यांच्यासहित आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं अभिवादन करतो. आपल्या सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो. खरं तर आपल्या नामयज्ञाची परंपरा पाहिली तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली ही सर्व भूमी, भगवती कामाक्षी मातेच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला हा सर्व परिसर, भगवान कपिल महामुनींच्या वास्तव्यानं पावन झालेली आपली ही सर्व भूमी आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श विचार आपल्या अंतःकरणामध्ये रुजवणारी ही भूमी, अशा भूमीमध्ये श्री क्षेत्र कावनई या गावामध्ये हा नामयज्ञ संपन्न होतोय. म्हणून ज्यांच्या कृपाशीर्वादानं हा नामयज्ञ संपन्न होतोय ते वैकुंठवासी जोग महाराज भजनीमठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि या मठाचे अध्वर्यू तथा आधारस्तंभ, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं पारमार्थिक वैभव, परमपूज्य, परम आदरणीय, परमश्रद्धेय माधव बाबाजी घुले, आदरणीय बाबांच्या मार्गदर्शनातून, बाबांच्या कृपाशीर्वादानं हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय आणि या नामयज्ञाचा आनंद आपण सर्वांना प्राप्त होतोय. हे आपलं परमभाग्य आहे. बाबांच्याही चरणावरती प्रथम विनम्र भावनेनं नतमस्तक होतो. बाबांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतो. या सेवेच्या निमित्तानं बघा आपल्या महाराष्ट्रातील थोर गायनाचारी मंडळी, ज्यामध्ये आपल्या इगतपुरी तालुक्याचं भूषण परम आदरणीय संगीतरत्न संगीत अलंकार हरिभक्तीपरायण रामदास महाराज तोकडे, आदरणीय हरिभक्तीपरायण संगीतरत्न संगीत अलंकार लोहकरे महाराज, त्यांना साथ देणारे हरिभक्तीपरायण उच्च विद्या विभूषित असलेले आदरणीय भूषण शास्त्रीजी शुक्ल, आदरणीय शांताराम महाराज शेलार आणि आपणा सर्वांना मृदंगाच्या सेवेतून मंत्रमुग्ध करणारे हरिभक्तीपरायण हेमंत महाराज कापडणीस, सर्व ही आमचे माऊली महाराज क्षीरसागर यांची सर्व विद्यार्थी मंडळी, सर्वांचे आभार मानतो. आजचं ज्ञानदान, आजचं अन्नदान, संत भोजनाची सेवा ज्यांच्याकडे झाली ते आदरणीय हरिभक्तीपरायण दीपक महाराज कोंबडे, त्यांचा सर्व परिवार, सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य ज्या साऊंड सिस्टमच्या माध्यमातून होतो त्यांच्या मालकांचे आभार. त्याचप्रमाणे माझं कीर्तन आता पुन्हा पुन्हा तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे नैनेश भाऊ तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवतील, त्यांचेही आभार मानतो. या अभंगावरती चिंतन म्हणण्यासाठी प्रवृत्त होण्यापूर्वी सर्व ग्रामस्थ मंडळींच्या चरणावरती पुन्हा एकदा विनम्र भावनेनं नतमस्तक होतो आणि या अभंगावरती चिंतन म्हणण्यासाठी प्रवृत्त होतो. विठ्ठला विठ्ठला आज आपल्या नामयज्ञातील दुसरा दिवस आणि या नामयज्ञातील दुसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्य मूर्ती देव निवासी विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील 4 चरणांचा उत्कृष्ट असा कोणते नियम आपल्या जीवनामध्ये केले त्या नियमांचं यथार्थ प्रतिपादन करणारा हा अत्यंत उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगाचा भावार्थ प्रतिपादन करताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बोलण्याची नाही
आता देवा बिन काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. महाराज म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये काही नियम मी केले. माणसाच्या जीवनामध्ये नियम असणं अत्यंत महत्त्वाचं. प्रस्तावना बारकाई नाही का. ज्याच्या जीवनामध्ये नियम असतात त्याला मनुष्य म्हणावं आणि ज्याच्या जीवनामध्ये नियम नसतात त्याला मनुष्य म्हटलं जात नाही, त्याला पशु म्हटलं जात आहे. पशु नियम का करत नाहीत? प्राणी नियम का करत नाही? कारण पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. एवढंच नव्हे तर नियम करण्यासाठी ज्या बुद्धीची आवश्यकता असते ती बुद्धीच परमात्म्याने त्यांना दिलेली नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात हे सर्व वैभव परमात्म्यानं आपणा सर्वांना दिलेलं आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. अपुरं होतंय ते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. महाराज म्हणतात बुद्धी नावाचा जो घटक आहे तो परमात्म्याने फक्त मनुष्याला दिलेला आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. सर्व सिद्धी प्राप्त करण्याची ताकद क्षमता त्या बुद्धीमध्ये आहे. आणि विशेष करून बुद्धी सर्वच प्राणी मात्र जरी दिली असली पण विशेष करून बुद्धी परमात्म्याने मनुष्याला दिलेली आहे. आणि म्हणून या बुद्धीच्या जोरावर तो नियम करू शकतो, चांगल्या कर्माचं आचरण करू शकतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्यांसहित सर्व शास्त्रानं आपल्याला 5 प्रकारचे सिद्धांत नियमाचे सांगितले. नीट आहे का. माणसाच्या जीवनामध्ये ज्याच्या जीवनात नियम असतात त्याला मनुष्य म्हणावं, ज्याच्या जीवनात नियम नसतात तो मनुष्य नाही. आपण कमीत कमी भोजन करायला संध्याकाळी बसलो, त्या भोजन करण्याच्या अगोदरची परंपरा अशी, आपण कमीत कमी देवाच्या समोर गेलं पाहिजे, देवाऱ्यासमोर गेलं पाहिजे, देवाच्या चरणावरती नतमस्तक झालं पाहिजे, आरती किमान परमात्म्याला लावली पाहिजे, त्याच्या समोर लावली पाहिजे, एखादी अगरबत्ती देवाच्या समोर लावली पाहिजे. आणि भोजन करण्याच्या अगोदर आपण काहीतरी नियम केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या जीवनात नियमच नाही आणि ते भोजन करतात त्याला तुकाराम महाराजांनी श्वान म्हटलेलं आहे. काय प्रमाण आहे. काही नित्याने मावीन अन्न खाय तो श्वान, अन्न खाय तो श्वान. काही नित्याने मावीन अन्न खाय तो श्वान, अन्न खाय तो श्वान. काही नित्य नियमावीन अन्न खाय तो श्वान. श्वान म्हणजे काय. आता फिरतायत ते म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये नियम आहे तो मनुष्य, आणि ज्याच्या जीवनामध्ये काहीच नियम नाही त्याला श्वान म्हटलेला आहे. श्वान म्हणजे कुत्रा, त्याला नियम नसतात. नियम असते तर असे ते भटकले नसते. काही नित्य नियमावीन अन्न खायतो श्वान.
म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नियम असला पाहिजे. हा नियमाचा पहिला सिद्धांत आहे. नियमाचा दुसरा सिद्धांत ऐका, नुसता नियम करून चालत नाही, तर तो नियम मनापासून केलेला असावा, म्हणजे नियम अंतर्मनातून केलेला असावा. आपलं बऱ्याच वेळेला काय होतं, नियम करतो आपण, पण लोकांना पाहिलं की नियम करतो. लोकांना पाहिलं की माणसं नियम करतात. लगेच मंदिरात जाणं, घरात कोणी सकाळी सकाळी आलं तर लगेच देवाच्या समोर जाणं, आरती लावणं, अगरबत्ती लावणं, माणसं नियम करतात. पण कधी माणसं आपल्याला पाहत असतील तर शास्त्र सांगताय माणसाच्या जीवनामध्ये नियम असला पाहिजे एक, आणि तो नियम वरवरतून नकोय नुसता, तर तो कसा असला पाहिजे, अंतर्मनातून असला पाहिजे. कारण का महत्वाचं, तर आपण बाह्यांगानं केलेला जो नियम आहे तो परमात्म्याला आवडत नाही, आणि अंतर्मनातून केलेला नियम देवाला आवडल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी पाहे, जोडी भावाची पाहे, जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी पाहे, जोडी भावाची पाहे, जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी पाहे, जोडी भावाची पाहे, जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो जोडी पाहे, जोडी भावाची पाहे, जोडी भावाची. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही नियम कराल बाह्यांगानं, तो परमात्म्याला चालणार नाही. त्या देवाचं ब्रीद काय, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी पाहे, जोडी भावाची पाहे, जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे, जोडी भावाची. देव सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नियम असला पाहिजे हे सत्य आहे, पण नुसता नियम असून चालत नाही, तर तो नियम अंतर्मनातून असला पाहिजे. परमात्म्याला बाहेरून केलेला नियम चालत नाही, तर अंतरीची घेतो गोडी पाहे, जोडी भावाची. जगद्गुरु तुकोबराय भगवंताला भेटण्यासाठी पंढरपूरला गेले. देवा, अजून मी प्रपंचामध्ये अडकून आहे, याचा अर्थ तुम्हाला परमार्थाच्या मार्गावर लावलेलं नाही. देवाशी भांडण आहे तुकाराम महाराजांचं. ज्या दिवशी माझ्या अंतकरणातून तुम्ही प्रपंच कमी कराल, त्या दिवशी माझ्या लक्षात येईल की देवा, तुम्ही मला परमार्थाच्या मार्गावरती आरूढ केलंय. म्हणून देवा, माझ्याकडनं एकच गोष्ट अपेक्षित आहे, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग बावे रंगा. देवा, मला भगवत भक्तीच्या नामस्मरणामध्ये, त्या भक्तीमध्ये, उपासनेमध्ये मला इतकं तल्लीन कर, इतकं तल्लीन कर, पण ते बाहेरून नको करू. कसं कर, तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध, घेई माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको
वर पंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शोध घ्यावी माझी सेवा भाव शोध तुका म्हणे नको वर पंग देवा वर पंग देवा तुका म्हणे नको वर पंग देवा वर पंग देवा तुका म्हणे नको वर पंग देवा वर पंग देवा वर पंग देवा वर पंग देवा म्हणे नको वर पंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शोध घ्यावी माझी सेवा भाव शोध तुका म्हणे नको वर पंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शोध घे माझी सेवा भाव शोध तुका म्हणे नको वर पंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तुका म्हणे नको वर पंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध जगद्गुरु तुकोबारा देवाला प्रार्थना करता, देवा माझ्याकडनं सेवा बाह्यांगानं घेऊ नको. तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध किंवा शुद्ध भावे घ्यावी माझी सेवा शुद्ध भाव. माझी सेवा देवा बाहेरून घेऊ नको, कारण बाह्यांगानं जर माझी सेवा घडली तर ती तुला मान्य होणार नाही, कारण मला माहिती आहे तुझं ब्रीद आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. जगद्गुरु तुकोबाराने देवाला सांगितलं, पहिला नियम आहे, नियम असला पाहिजे. नियमाचा दुसरा सिद्धांत आहे, तो नियम अंतर्मनातून असला पाहिजे. 2 नियम असावा इथपर्यंत बरोबर आहे. नियम अंतर्मनातूनही असला पाहिजे, पण तो नियम नित्य नियम असला पाहिजे. बरीच माणसं नियमही करतात, कदाचित तो मनापासूनही करतात, पण तो महिन्यातून एकदा करतात. म्हणजे याचा अर्थ काय, तो नित्य नेम घडत नाही. हे माझं चिंतन नाही. मौली ज्ञानोबा हरिपाठ काढा. नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरिमुखे मना हरिमुखे मना, हरिमुखे मना हरिमुखे मना. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरिमुखे मना हरिमुखे मना, हरिमुखे मना हरिमुखे मना. मौली ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात, काही माणसं नियम पण करतात, कदाचित तो नियम मनापासून करतात, पण तो दररोज करत नाही. मौली ज्ञानोबरायांचं सूक्ष्म चिंतन समाजाकडे पाहिल्यानंतर मौली ज्ञानोबरायांचा अनुभव आहे, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. माऊली म्हणतात, नियम करणारी माणसं कमी नाहीत. नीट ऐका, नियम करणारी माणसं कमी नाहीत, पण कोणती माणसं कमी आहेत? नित्यनेम करणारी माणसं कमी आहेत. नियमही असला पाहिजे, तो नियम अंतर्मनातून असला पाहिजे. आणि नियमाचा तिसरा सिद्धांत आहे, तो नियम नित्य असला पाहिजे. आता नियमाचा चौथा सिद्धांत ऐका, तो नियम दृढ असला पाहिजे. म्हणजे मरणासन्न अवस्था जरी आली तरी नियम चुकता कामा नये, नियम तोडता कामा नये. कोरोनाचा प्रसंग आठवा. बऱ्याच लोकांना कोरोनाची बाधा झाली, काही हॉस्पिटल ऍडमिट झाले, त्यांचा स्कोर वाढला,
डॉक्टर म्हटले तुमची इम्युनिटी पॉवर म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती ती कमी झालेली आहे. जरी तुम्ही माळकरी असाल तरी म्हटले तुम्हाला तो पांढरा पदार्थ खावा लागेल. काही माणसांनी देहाचा विचार केला, ते त्या मार्गावरती आरूढ झाले. नाईलाज असते, जगणं त्या काळामध्ये महत्वाचं होतं. पण नामदेव महाराज ज्या वेळेला परमात्म्याकडे गेले, नामदेव महाराज देवाला सांगता, देवा माझा नियम मात्र इतका दृढ आहे, देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. ते म्हणतात देह गेला तरी चालेल आणि राहिला तरी चालेल, पण मी माझ्या नियमापासून परावृत्त होणार नाही. म्हणजे नियम कसा असावा, तो नियम दृढ असावा. मरणासन्न अवस्था जरी आली तरी त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. हा नियमाचा चौथा सिद्धांत आहे. आणि नियमाचा पाचवा सिद्धांत आहे का, नियम असला पाहिजे, नियम अंतर्मनातून असला पाहिजे, तो नियम नित्य असला पाहिजे, तो नियम दृढ असला पाहिजे. एवढंच नव्हे तर त्या नियमाला जर देवाचा आशीर्वाद नसेल तर असा नियम कधीही सिद्धीला जात नाही. म्हणजे नियमाला काय असावा, देवाचा आशीर्वाद. जगद्रूत माऊली ज्ञानोबा संत श्रेष्ठ नामदेव महाराज भगवंताकडे कायम राहायचे. भगवंताने नामदेव महाराजांना सांगितलं की माझ्या सर्व भक्तांना मी एक नियम दिलेला आहे. कोणता? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. भगवंतांना सांगितलं होतं माझ्या भक्तांना सर्वांना की आषाढी आणि कार्तिकी या 2 वाऱ्या माझ्या माणसानं चुकू नयेत. भगवंतानं सांगितलं हे जसं माझ्या बाबतीमध्ये लागू पडतंय तसं संतांच्याही बाबतीमध्ये लागू पडतंय. ज्यांनी भक्ती संप्रदायाचा पाया घातला त्या माऊली ज्ञानोबरांची ही वारी तुम्ही तुमच्या जीवनात केली पाहिजे. म्हणून तुम्ही आषाढी किंवा कार्तिकी अशी एक वारी तुमच्या जीवनात घडावी. माऊली ज्ञानोबरांची वारी तुमच्या जीवनामध्ये झाली पाहिजे. भगवंताने नामदेव महाराजांना त्याची आज्ञा केली. पहिली वारी नामदेव महाराज करून आले. वारी घडली, पण वारी करून आले आणि पंढरपूरला आले आणि देवाच्या चरणावरती नतमस्तक झाले. देवा तुमची आज्ञा होती ना वारी करायची, देवा वारी करून आलो. पण देवा आता वारीचा नियम मी चालू केलाय, पण आता तो माझ्याकडून टिकेल याची खात्री नाही. म्हणून देवा काय कर, नामाने केशवराजा केला रे मचालवी माझा, केला रे मचालवी माझा, केला रे मचालवी माझा. हे नामाने केशवराजा केला रे मचालवी माझा, केला रे मचालवी माझा, केला रे मचालवी माझा. नामदेव महाराज देवाच्या चरणावरती नतमस्तक झाले. देवा नियम मी चालू केलाय, पण आता पूर्णत्वाची जबाबदारी, टिकवण्याची जबाबदारी मात्र तुमची आहे. नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. भगवंताला प्रार्थना करू लागले आणि देवाला सांगितलं नियम मी चालू केलाय, पण त्या नियमाला टिकवणं देवा जबाबदारी तुमची आहे. नियमाची 5 सिद्धांत शास्त्रकारांनी आपल्यासमोर मांडलेत. 1 नियम असला पाहिजे. 2 नियम अंतर्मनातून असला पाहिजे. नियमाचा 3रा सिद्धांत आहे नियम नित्य असला पाहिजे. नियमाचा 4था सिद्धांत आहे मरणासन्न अवस्था आली तरी नियम तुटता कामा नये, निश्चय दृढ असला पाहिजे. आणि नियमाचा 5वा सिद्धांत आहे आपण केलेल्या नियमाला देवाचा आशीर्वाद असला पाहिजे. जगद्रूत तुकोबरा म्हणतात नियमांच्या या 5ही तत्वाचं मी माझ्या जीवनामध्ये पालन केलं आणि माझ्या आयुष्यामध्ये एक नियम केला. कोणता? आता बोलायचं, पण देवाशिवाय बोलायचं नाही. अभंगाचं पहिलं चरण. बोलण्याची नाही, 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 बोलण्याची नाही,
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय पहिला नियम सांगतात. महाराज म्हणतात नियमाच्या पाचही सिद्धांताचं तत्वाचं मी पालन केलं आणि पहिला नियम केला. कोणता? महाराज म्हणतात बोलण्याची नाही आता देवा विन काही. बोलायचं पण देवाशिवाय बोलायचं नाही. नियम का तयार होतो ऐका. आपल्या वाट्याला काही दुःख आलं तर माणसं नियम करतात. नियम का केला जातो? आपल्या वाट्याला काही दुःख आलं तर नियम केला जातो, किंवा कुणाचं काहीतरी दुःख पाहिलं तर नियम घडतो. याच्याशिवाय नियम घडत नाही. उदाहरण सांगतो. रस्त्यानं चालू होतो, कुणाचा तरी अपघात पाहिला. अपघात असा झाला, तो चुकीच्या मार्गाने एक जण जात होता, समोरून वाहन आलं, अपघात झाला, एकाचा मृत्यू झाला. आपण काय करतो आता? विचार करतो नाही, इथून पुढे आता या मार्गाने कधी जायचं नाही, आपण जाताना याच मार्गाने जायचं. का? जगाचं दुःख पाहिलं की नियम केला जातो. म्हणजे नियमाची सिद्धांत कधी तयार होतात? ज्या वेळेला आपल्या जीवनात काही दुःख आलं तर एक तर माणसं नियम करतात, किंवा जगाचं काही दुःख पाहिलं तर नियम करतात. महाराजांनी एक तर कुणाचं तरी दुःख पाहिलं असावं, किंवा आपल्या स्वतःच्या वाट्याला काहीतरी दुःख आलं असावं, म्हणून पहिला नियम केलाय. कोणता? तर महाराज म्हणतात बोलण्याची नाही आता देवा विन काही. कुणाचं दुःख महाराजांनी पाहिलं? आपलं थोडंसं महाभारतामध्ये नेतो, नीट ऐका. महाभारतामध्ये प्रसंग असा होता, भगवान कृष्ण परमात्म्यानं पांडवांना घेतलं आणि हस्तिनापुराला जाऊ. धृतराष्ट्रांची भेट घेऊन त्यांना सांगू काही नाही, थोडंसं पांडवांना जीवन जगता येईल असं काहीतरी त्यांना द्या. भगवान कृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन गेले, पण धृतराष्ट्रानं सांगितलं माझ्या मुलांचं सामर्थ्य जर पाहिलं तर ते फार मोठं आहे, मला माझ्या मुलांना विचारावं लागेल. आणि दुर्योधनानं सांगितलं सुईच्या अग्रभागावर मागवेल एवढं राज्य सुद्धा पांडवांना भेटणार नाही, हस्तिनापुरात राज्य तर सोडून द्या. भगवंतानं सांगितलं काळजी करू नका. आज तुमच्या जीवनामध्ये दुःख असलं तरी हे दिवस तुमचे कायमचे राहणार नाही. ए भी दिन जाएंगे, हे दिवस निघून जातील. आणि ज्यांचं सारथ्य साक्षात परमात्मा करतो ना, त्यांच्या वाट्याला कधीच दुःख येणार नाही. भगवान कृष्ण परमात्मा सांगतात यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयोर्भूती ध्रुवार नीतीर मतीर मम. देवाचं सारथ्य आपल्या बरोबर. पांडवांना भगवंतानं घेतलं आणि शेवटचा प्रश्न विचारला धृतराष्ट्रांना, बघा काही अजून तह होत असेल तर करा. धृतराष्ट्रांनी काय सांगितलं ऐका. म्हटले हस्तिनापुर तर राज्य तर मिळणार नाही, पण हस्तिनापुराच्या बाहेर एक जंगल आहे, त्या जंगलाची जागा आम्ही पांडवांना देऊ. आता जंगलामध्ये काय पिकणार आहे, कसं पांडव पोट भरणार आहेत? भगवंतानं सांगितले तेही आम्हाला स्वीकारायला आहे, आणि ते स्वीकारलं. आणि धर्मराजानं देवाला प्रश्न विचारा, देवा अशी जागा तुम्ही आम्हाला देतायत की जिथं आम्हाला आमचं पोट सुद्धा भरता येणार नाही, त्या खंडवनाची जागा तुम्ही आम्हाला देताय देवा, आणि तिथं आम्हाला जर पोटच भरता येणार नसेल तर ती जागा कशासाठी? देवानं सांगितलं काळजी करू नका. माझ्या भक्तावरती जर संकट जर आलं तर माझं स्वतःचं ब्रीद आहे, मागे पुढे उभा आहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. काळजी करू नका, सर्व बरोबर होईल. भगवंतानं पांडवांना घेतलं, त्या खंडवनामध्ये नेलं आणि पाहिलं तर सर्वत्र जंगल. काय केलं असेल देवानं? आता तिथे पांडवांना आपलं पोट भरता यावं, उदरभरण करता यावं म्हणून तिथे काहीतरी शेती करता आली पाहिजे, पोट भरता आलं पाहिजे. अग्निदेवतेला आज्ञा झाली आणि अग्निदेवतेला सांगितलं सर्व खंडवन जाळून टाका. अग्निदेवतेला भगवंताची आज्ञा मिळाली. का भगवंताची आज्ञा मानली? तर भगवंतानं ते सर्व निर्माण केलेले. मयाध्यक्षेन प्रकृती सुयते स चराचर हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. का बीजची झाले तरू अथवा भंगरची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू. ते हे जग सुवर्णाचे मनी केले, ते सोनियाच्या सुती ओविले. तैसे म्या जग धरिले सभायांतरी, मनोनी अर्जुना मिनसे ऐसा कवनू ठावासे. परिप्राणियांचे दैव कैसे झेन देखती माते. मौली ज्ञानोबराय अर्जुनाच्या निमित्तानं समस्त प्राणी मात्राला उपदेश करतात. भगवंताची जी आज्ञा झाली ती मानावी लागली.
अग्निदेवतेला अग्निदेवता आली आणि सर्व खांडवन जळून भस्मसात झालं. त्यातनं बरेच प्राणी मेले. त्यातमध्ये तक्षक नावाच्या सर्पाचा सर्व परिवार त्यामध्ये त्याचा विनाश झाला. तक्षक नावाचा सर्प वाचला आणि वाचलेल्या तक्षक नावाच्या सर्पानं त्या दिवशी प्रतिज्ञा केली की पांडवांनी आपल्या स्वार्थासाठी माझं कुळ संपवलंय, पांडवांच्या कुळाचा मी कधीतरी नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राजा परीक्षितला जो सर्प देऊन झाला तो नाग कोणता होता? तक्षक नावाचा सर्प होता. त्या कुळातील ती प्रतिज्ञा होती. आता मला महाभारत नाही सांगायचं, मला भागवताकडे नाही जायचं, मला माझ्या महत्वाच्या मुद्द्याकडे यायचं. तक्षक नावाचा सर्प वाचला, देवाला शरण गेला, देवा माझं कुळ संपलंय. अजून एक जण वाचला, मै नावाचा दैत्य राक्षस वाचला होता. तो माया होता. देवाकडाला, देवा तुमच्या अग्नीतून मी वाचलोय, पण तुमच्या ताब्यातनं वाचणार नाही, तुमच्या तावडीतनं मी वाचणार नाही. देवा एकच प्रार्थना, मी तुमची शरणागती करतो आणि मला माहित आहे तुमचं ब्रीद आहे काय? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. देवा तुमचं ब्रीद आहे काय? जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण. या लागी शरणागत शरण्य मीच एकू. एक भगवान परमात्मा शरण येण्यायोग्य पात्रतेचा आहे. म्हणून आता देवा मी तुमची शरणागती करतोय आणि फक्त एकच प्रार्थना आहे, मला मारू नका, मी त्याच्या बदल्यात पांडवांसाठी काहीतरी करेल. देवानं सांगितलं काय करा. ते मी मायावी दैत्य आहे, मी पांडवांसाठी एका महालाची उभारणी करून देतो या खांडवनामध्ये. आणि त्या मै नावाच्या दैत्यानं, मायावी होता, त्याची ताकद मोठी होती, त्याचं सामर्थ्य मोठं होतं आणि त्या मै नावाच्या दैत्यानं फक्त 14 दिवसांमध्ये पांडवांसाठी खांडवनामध्ये एका महालाची उभारणी करून दिली, एका नगरीची उभारणी करून दिली. त्या महालाचं नाव होतं इंद्रप्रस्थ नगरी. मायावी महाल. कसा महाल माहिती आहे का? आता बरेच महाल असे निघालेत, आपण रस्त्यानं चाललो तर काचेचे रस्ते आहेत, लक्षात येत नाही पाणी की काचेचा रस्ता आहे. तो महाल असाच होता. आपण जर रस्त्याने पुढे जर चाललो तर पुढे भिंत असायची, पण लक्षात येत नव्हती. सरळ एखादा मनुष्य गेला की त्याची धडक त्या भिंतीला बसायची, मग त्याच्या लक्षात येतं इथं भिंत आहे. कधी कधी चालता चालता खाली पाणी असायचं, पाण्याचं छोटंसं तळ असायचं, पण पारदर्शक असल्या कारणानं लक्षात येत नव्हतं. जाता जाता माणसं पुढं जायची आणि रस्ता आहे असं वाटायचं आणि त्या पाण्यामध्ये ती माणसं पडायची. असा तो मायावी महाल होता. पांडवांनी 14 दिवसामध्ये खंडवनामध्ये इंद्रप्रस्थ नावाची नगरी उभारली. याचं आश्चर्य वाटलं कौरवांना. आणि कौरवांना वाटलं आता की आपण आता ते पाहायला गेलं पाहिजे. कौरवांना काय वाटलं? आता आपण ते पाहायला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता कौरवांना असं वाटलं की पांडवांनी एवढ्या मोठ्या नगरीची निर्मिती केलेली आहे, इंद्रप्रस्थ नगरी त्यांनी उभारली, आपण तो मायावी महाल पाहायला गेलं पाहिजे. म्हणून सर्व कौरव मंडळी त्या ठिकाणी आली. काय झालं? विठ्ठल 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 सर्व कौरव मंडळी ती पाहण्यासाठी आली, ती नगरी पाहण्यासाठी, तो महाल पाहण्यासाठी आले. सर्वात मोठं आकर्षण वाटलं होतं ते दुर्योधनाला, दुःशासनाला. आणि दुर्योधन त्या नगरीची पाहणी करत होता, तो महाल पाहत होता. चालता चालता तो बरंच असं अंतर चालत गेला. पुढे एक भिंत त्याला लक्षात आली नाही. सरळ गेला आणि त्या भिंतीला त्याची धडक बसली. त्याच्या लक्षात आलं नाही तो मायावी महाल आहे. इंद्रप्रस्थ नगरीची पाहणी करत असताना, त्या मायावी महालाची पाहणी करत असताना
अजून तो पुढे चालू लागला. काचेचा रस्ता आहे असं त्याला वाटलं. पुढे छोटासा तलाव होता, पारदर्शक पाणी होतं, लक्षात आलं नाही. आणि चालता चालता तो पुढे गेला. त्याला वाटलं पुढे रस्ता आहे असं तो चालत गेला आणि त्या चालता चालता त्या पाण्यामध्ये पडला. आता दुर्योधन त्या तलावामध्ये पाण्यामध्ये पडला. हे वरतून दृश्य कोणी पाहिलं? पहिल्या मजल्यावर कोण होती? द्रौपदी माता. त्या द्रौपदी मातेनं ते दृश्य पाहिलं आणि द्रौपदी मातेच्या मुखातनं काय शब्द आले माहिती आहे का? काय म्हटल्या त्या म्हटल्या, अंधे का बेटा अंधाई है. त्या म्हटल्या, आंधळ्याचा पोरगा आंधळाच आहे. आणि हे ऐकलं कोणी खाली? दुर्योधनानं. आंधळ्याचा मुलगा आंधळा आहे असे शब्द दुर्योधनाच्या कानावरती गेले. माझा बाप अंधा आहे, मी पडलो याचं मला दुःख नाही. मला अंध म्हटली याचंही दुःख नाही, पण माझ्या बापाच्या व्यंगावरती जाऊन हिनं मला हिनवलंय याचा क्रोध त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि तेवढंच बोलणं त्याच्या जिव्हारी लागलं. आणि कधी एकदा द्रौपदीचा बदला घेतो ही भावना त्याच्या अंतकरणात निर्माण झाली. कशाला निर्माण झाली? त्या बोलण्यामुळं. आता ऐका, या बोलण्याचा परिणाम असा झाला, पांडवांना द्यूतामध्ये पांडव द्यूत हरले. त्याच्यानंतर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. त्याला कारण ते बोलणं आहे. पुढे महाभारती युद्ध झालं, त्याला कारण ते बोलणं आहे. आणि महाभारती युद्धामध्ये 100च्या 100 कौरवांना गतप्राण व्हावं लागलं. त्याचं महत्वाचं कारण काय? तर ते बोलणं आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी ते दुःख पाहिले. द्रौपदी मातेचं, कौरवांचं, पांडवांच्या वाट्याला दुःख ते सर्व पाहिलं. आणि अशा बोलण्यानं जर एवढा मोठा अनर्थ जर मानवी जीवनामध्ये प्राप्त होत असेल तर महाराज म्हणतात अशा बोलण्याला आपण टाळायचं, आपण बोलायचं. पण काय बोलायचं? महाराज म्हणतात बोलण्याची नाही आता देवा विन काही. आता बोलायचं पण देवाशिवाय बोलायचं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. ही जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेली ज्ञानाची भूमिका आहे. महाराज म्हणतात बोलण्याची नाही आता देवा विन काही. का नियम केला नीट आहे का? दुसरी भूमिका आहे भक्तीच्या द्वारे निर्माण झालेलं वैराग्य. त्या वैराग्यातून निर्माण झालेली भक्तीची अवस्था आणि त्यातून महाराजांच्या अंतकरणामध्ये बोध झाला. महाराज म्हणतात बोलण्याची नाही आता देवाविन काही. का नियम केला ऐका. तर जगद्गुरु तुकोबारायांच्या कुटुंबातील 2 वर्षामध्ये 5 माणसं वारली होती. आई वडील गेले, आपली पहिली पत्नी गेली, आपला मुलगा गेला आणि त्याच्यानंतर मोठी भाऊजे गेली. मोठ्या भावाच्या अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं. सावजी नावाचे बंधू तेही विरक्ती निर्माण झाली, देहूचा त्याग केला. तीर्थयात्रेला जातो असं सांगून गेले आणि परत आलेच नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये उद्विग्नता निर्माण झाली आणि या प्रपंचानं आपल्याला दुःख दिलंय, आता या प्रपंचाचा त्याग करावा असा निर्णय त्यांनी केला. भगवंताच्या जवळ आले मंदिरामध्ये आणि देवाला सांगू लागले, देवा आता या प्रपंचानं दुःख दिलंय, परत या प्रपंचामध्ये राहण्याची इच्छा नाही. काय म्हटले महाराज देवाला ऐका. महाराज म्हणतात संसाराचा धाक निरंतर आम्हासी. संसाराचा धाक निरंतर आम्हासी. संसाराचा धाक निरंतर आम्हासी. संसाराचा धाक निरंतर आम्हासी. मरण भले परी काय अवकळा ऐसी. 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 काय गावी ठोबा आता तुझं मनावे. 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 जगद्गुरु तुकोबारा देवाकडे गेले, देवाला सांगू लागले, देवा या प्रपंचानं एवढं दुःख दिले तरी सुद्धा तू मला प्रपंचामध्ये ठेवलं, याच मला दुःख वाटतंय.
संसाराचा धाक निरंतर आम्हासी, संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी काय अवकळा ऐसी, मरण भले परी काय अवकळा ऐसी, काय बा विठोबा आता तुझ म्हणावे, काय बा विठोबा आता तुझ म्हणावे. देवा काय म्हणावं तुला, अजून तुम्हाला प्रपंचामध्ये गुंतवलंय, आता या प्रपंचाचा त्याग करावा, आता डोंगरामध्ये जावं, वनामध्ये जावं, एकांतामध्ये जावं, भगवंताची भक्ती करण्याचा निर्णय जगद्गुरु तुकोबारायांनी घेतला. महाराज म्हणतात, ज्याला ज्याला भगवंताचं नामचिंतन करावं असं वाटलं, ज्याला भगवत भक्ती करावी वाटली, त्यानं लोकांमध्ये करू नये. लोक आपला परमार्थ कधी यशस्वी होऊ देणार नाही. आपण जर भगवत चिंतन करू लागलो, लोकांच्या समोर जर परमार्थ करू लागलो, साधना करू लागलो, नाम साधना करू लागलो, तपश्चर्या करू लागलो, योगाची साधना करू लागलो, तर लोक परमार्थ यशस्वी होऊ देणार नाही. लोक म्हणतात करून करून भागले आणि आता देवपूजेला लोक कधीच परमार्थ यशस्वी नाही होऊ देत. म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं ऐका. तुकाराम महाराज म्हणतात आपण लोकांतामध्ये राहायचं नाही, महाराजांनी एकांतामध्ये जाण्याचा निर्णय केला. महाराज म्हणतात, आवडी विठ्ठल गाई जे एकांती, 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 अलभ्यते लाभ येती घरा, अलभ्यते लाभ येती घरा, आवडी विठ्ठल गाई जे एकांती, आवडी विठ्ठल गाई जे एकांती, अलभ्यते लाभ येती घरा, अलभ्यते लाभ येती घरा, आवडी विठ्ठल गाई जे एकांती, आवडी विठ्ठल गाई जे गायक हे तेवढ्यासाठीच असतात वरती म्हणजे, आणि मला कामाला लावून द्यायला फार आवडते. आवडी विठ्ठल गाई जे एकांती, अलभ्यते लाभ येती घरा. एकांतामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर अलभ्य लाभ म्हणजे अप्रतिम लाभ, मानवी जीवनाचा उद्धार करणारे लाभ जीवनात प्राप्त होतात. म्हणून भगवंताचं चिंतन एकांतामध्ये करायचं, लोकांतात करायचं नाही. तुकाराम महाराजांनी साधनेचा अंगीकार केला आणि देहूचा त्याग केला आणि महाराज भामचंद्रगडावरती, घोराडेश्वर डोंगरावरती सर्वत्र जाऊन साधना करू लागले. किती दिवस? बरे दिवसात साधना झाली. पण जवळजवळ 15 दिवस झाले आपला भाऊ घरी नाही याचं दुःख कान्होबा महाराजांना वाटलं. त्यांचे लहान बंधू जगद्गुरु तुकोबारायांसारखा पूर्णत्वाला गेलेला महात्मा प्रपंचाचा त्याग करून जाऊच शकत नाही, मनातली भावना होती. पहिली 5 माणसं गेली, 6वे आपले बंधू सावजी महाराज गेलेत आणि आता जगद्गुरु तुकोबारायांसारखा आपला मोठा बंधू, आपला मार्गदर्शकही गेलाय. याचं दुःख कान्होबा महाराजांना वाटलं आणि त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांना शोधण्याचा निर्णय केला. लक्षात आलं त्यांच्या की आपला भाऊ कुठे असेल, तर आपल्या भावाला घोरडेश्वर, भामचंद्रगड अशा ठिकाणी त्यांनी शोधण्याचा निर्णय केला आणि आपल्या भावाचा शोध लागला. जगद्गुरु तुकोबाराय त्यावेळेला भामचंद्रगडावरती भगवंताची साधना करत होते. कान्होबा महाराज त्या ठिकाणी गेले, आपल्या भावाला पाहिलं, चरणावरती नतमस्तक झाले आणि आपल्या भावाला सांगितलं, दादा प्रपंचानं आपला दुःख दिलंय, याचं दुःख मला आहे, याचं दुःख तुम्हाला आहे, पण आपण ही उद्विग्नता अंतःकरणामध्ये ठेवावी, ती सहन करावी. परमार्थाचं कार्य करायला गेलेल्या माणसाच्या वाट्याला निश्चितपणे दुःख येत असतंय, पण आपण त्याच्यामध्ये दुःख मानू नये. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ हंता नये मना, जगी विरक्ती तोची जाना. ही विरक्ती, हे वैराग्य आपल्या अंतःकरणामध्ये आले ना दादा, त्याच्यावरती मात करा आणि परत एकदा तुम्ही कुठे चला, देहूमध्ये चला आणि परत आपण आपल्या प्रपंचाची विस्कटलेली घडी योग्य करण्याचं काम करू.
जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी आपल्या भावाला काय उपदेश केला तू नीट ऐका. कान्होबा तू म्हणतोय ते सत्य आहे, पण आता माझं मत असं आहे, मला प्रपंचातील कर्म करण्यामध्ये अभिलाषा राहिलेली नाही. प्रपंचाचं बीट आलंय मला. संसाराचा धाक निरंतर आम्हासी, त्या संसारानं दुःख दिले त्याचा धाक मनामध्ये निर्माण झालाय. परत मला संसाराची कर्मही करण्याची आवश्यकता वाटत नाही. आता मी माझं चित्त, माझं मन पूर्णपणे त्या परमात्म्याला मी समर्पित केलंय. जगद्गुरु तुकोबारे त्यांना सांगू लागले, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि संसारा येणे नाही, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. चौथे टप्पे कवी तुमचे. महाराज सांगू लागले आपल्या बंधूला, प्रपंचाच्या कर्मामध्ये मला आनंद नाही. मन हा मोगरा अर्पोनी ईश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही. मला परत संसारात यायचं नाही. संसाराच्या कर्माबद्दल मला चर्चाही करायची नाही. माझं पूर्णपणे चित्त आता भगवंताच्या नामस्मरणात आहे. आता चर्चा करायची, बोलायची, पण बोलण्याची नाही. आता देवाविन काही. महाराज म्हणतात, बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. महाराज म्हणतात, माझं पूर्णपणे मन समर्पित मी परमात्म्याला केलंय. बोलण्याची नाही आता देवाविन काही. पण महाराज म्हणतात, हा नियम मी केला, पण देवाचं ब्रीद आहे, त्याला आधी काहीतरी द्यावं लागतंय, मग तो आपला काहीतरी देत असतोय. काय दिलं देवाला? महाराज म्हणतात, भगवंताला काम आणि क्रोध समर्पित केले. अभंगाचं दुसरं, एक सरे केला नेम, एक सरे केला नेम, एक सर केला नेम, एक सर केला नेम, एक सरे केला नेम, एक सरे केला नेम, एक सर केला नेम, एक सर केला नेम. देवा दिला क्रोध काम, देवा दिला क्रोध काम, एक सरे केला नेम, एक सरे केला नेम. देवाविन क्रोध काम, देवाविन क्रोध काम, एक सर केला नेम, नेम एक सर
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नियम मी केला पहिला, पण त्यासाठी देवाला काय दिलं? एक सरी केला नेम, देवा दिले क्रोध काम. भगवंतांना कामही समर्पित केला आणि क्रोध समर्पित केला. देवाला काहीतरी द्यावं लागतंय, मग तो आपल्याकडनं नियम करून घेत असतोय. भगवंताचं ब्रीद आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा अससी तू उदार. देव उदार आहे, पण तो अगोदर काहीतरी घेतो आणि मग आपल्याला देतो. तुकाराम महाराज म्हणतात, नियम मी केले, परमात्म्याला समर्पित केले, पण अगोदर देवाला काय दिलं? तर एक सरी केला नेम, देवा दिले क्रोध काम. आता क्रोध म्हणजे राग कधी देवाला दिला आणि काम म्हणजे वासना कधी दिली? तर क्रोध तेव्हा दिला, मंबाजी बोनं जगद्गुरु तुकोबारायांना मारलं, काठीनं मारलं. आणि त्या दिवशी तुकाराम महाराजांचं कीर्तन, एकादशीचा दिवस. कीर्तन करायला तुकाराम महाराज उभे राहिले आणि अशा खांबाला टेकून बसलेले मंबाजी बुवा आज दिसले नाहीत. महाराज म्हटले, जर माझा श्रोताच जर मंबाजी बुवा असतील तर मला कीर्तन करता येणार नाही. विना तिथंच अडकवलं आणि त्यांना आणायला गेले. कोणाला? ज्यांनी आपल्या दुपारी मारलं त्यांना. एकच विचार आपल्या मनासाठी करा, आपण त्यांच्या जागी असतो तर. मंबाजी बुवा जिवंतच राहिले नसते त्या दिवशी, नाही का? पण ते कोण होते? जगद्गुरु तुकोबाराय. ज्याने आपल्याला मारलं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना कीर्तन संपलं. मंबाजीबा श्रोते होते, ऐकलं. मंबाजीबा निघून गेले आणि जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे गेले. काय म्हटले देवाला जगद्गुरु तुकोबाराय? देवा, पत्नी माझी गेली त्यावेळेला मला मोह सोडून गेला, हे माझ्या लक्षात आलं. दुष्काळी आटिले द्रव्य निलामान, श्री एकी अन्नान्न करता मेले. मला मोह सोडून गेला, मला काम क्रोध सोडून गेला सर्व, पण मला क्रोध सोडून जावा अशी अपेक्षा होती, पण माझी परीक्षा घेणार देवा कोणी नव्हतं. आज मंबाजीबाच्या रूपानं तुम्ही क्रोध सोडवण्यासाठी त्यांच्या रूपानं तुम्ही एका व्यक्तीला पाठवलं, त्यांनी मला मारलं, पण माझा क्रोध तुम्ही समाप्त केला. कारण शब्दभर मी मंबाजीबांना काहीच बोललो नाही. आता माझ्या लक्षात आलं, मला मोह सोडून गेला होता, मला वासना सोडून गेली होती, मला आशा सर्व सोडून गेली होती, पण क्रोध सोडून जावं ही अपेक्षा होती. आणि ती परीक्षा मंबाजी बुवाच्या रूपानं तुम्ही माझी घेतली. तेव्हा मला दुःख नाही वाटत. काय म्हटले तुकाराम महाराज? बर्वे केले देवराया बर्वे केले, पाहून या अंतक्षमावरी काठीने मारविले. शिव्या गाळी नित्य नाही बहुपार विटंबिले, तुका म्हणे तुया क्रोधा हाती सोडविले रे. बर्वे केले देवराया बर्वे केले. देवा, हे बरं केलं तू आज मला मंबाजीबाच्या हातून मारलं, पण मला मात्र क्रोध निर्माण झाला नाही, कारण तो क्रोध मी तुला समर्पित केलाय. देवा दिले क्रोध काम. आणि काम म्हणजे वासना कधी दिली? भंडाऱ्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबाराय एकांतामध्ये होते. एका स्त्रीला देहूच्याच लोकांनी पाठवलं. हा साधना करतोय ना, याच्या साधनेमध्ये विक्षेप आला पाहिजे. हा स्वतःला संतत्व समजतो ना, याच्या संतत्वाला बाधा आली पाहिजे. एका स्त्रीनं एकांतामध्ये जावं आणि जगद्गुरु तुकोबारायांकडनं व्यभिचाराची मागणी करावी. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तैसे न हो, अभी विष्णुदास तैसे न हो, अभी विष्णुदास तैसे न हो, अभी विष्णुदास तैसे न हो. जगद्गुरु तुकोबाराय त्या स्त्रीला सांगतात, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदासे तैसे न हो. कामावरती विजय मिळवला, क्रोधावरती विजय मिळवला. कधी मिळवता येतो? तो देवाला समर्पित झाला तर. महाराज म्हणतात, नियम केला माझ्या जीवनातला, बोलण्याची नाही आता देवाविन काही. पण त्यासाठी देवाला काय दिलं? तर एक सरे केला नेम,
देवा दिले क्रोध काम. महाराज म्हणतात एवढाच नियम करून मी थांबलो नाही. देवाची सेवा करण्याचे अनंत मार्ग असतील, पण मी मात्र देवाच्या चरणाचीच सेवा करेल. अभंगाचं तिसरं चरण. पाहिन ते पायी, पाहिन ते पायी, पाय पाहिन ते पाय, पाय पाहिन ते पाय, 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 जोवरी दृष्टी ध्याय, जोवरी हे ध्याय, एक सरे केला नेम, एक सर केला नेम, जोवरी हे दृष्टी ध्याय, जोवरी हे दृष्टी ध्याय, एक सरे केला नेम, एक सरे केला नेम, पाहिन ते पाय, 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 जोवरी हे दृष्टी ध्याय, जोवरी हे दृष्टी ध्याय, जोवरी हे दृष्टी ध्याय, धाय पार कुमार. जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, 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 विठोबार जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, 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 जय जय विठोबार कुमार, 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 विठोबार जय जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, 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 कुंडलिक वरदा हरितो श्री ज्ञानदेवा
तुकार कुमार 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 तुकार अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाची सेवा विविध मार्गाने करता येते, पण माझा एक नियम मी आता करणार आहे. भगवंताची सेवा विविध मार्गाने जरी करता येत असली पण मी मात्र देवाच्या चरणाचीच सेवा करील. महाराज म्हणतात, पाहीन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. महाराज म्हणतात, पाहीन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय, जोपर्यंत माझ्या डोळ्याने दिसेल तोपर्यंत भगवंताच्या चरणाचीच सेवा करील. महाराजांचा दुसरा नियम. आता चरणाची सेवा का करील त्याचं थोडक्यात चिंतन मांडतो, नीट ऐका. भगवंताच्या चरणाची सेवा करण्याची प्रतिज्ञा प्रार्थना जगद्गुरु तुकोबारायांची आहे, तो त्यांचा नियम आहे. का चरणाची सेवा? तर जगद्गुरु तुकोबार म्हणतात, देवा यापूर्वी माझ्या वाडवडिलांनी तुझ्या चरणाचीच सेवा केली, म्हणून मला सुद्धा तुझ्या चरणाची सेवा करायची. माझ्या वडिलांची मिरासेगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा माझ्या वडिलांची मिरासी म्हणजे मक्तेदारी होती, सातत्यानं त्यांनी तुझ्या चरणाचीच सेवा केली, म्हणून मला सुद्धा तुझ्या चरणाची सेवा करायची. म्हणून पाहीन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. पहिलं कारण काय? वाडवडिलांनी चरणाची सेवा केली म्हणून चरणाची सेवा एक. दुसरं महत्वाचं कारण आहे, वाडवडिलांनी सेवा केली इथपर्यंत बरोबर आहे, पण देवा जेवढे जेवढे तुम्ही अवतार घेतले तुमच्या प्रत्येक अवतारात आम्ही तुमच्या चरणाचीच सेवा केली, म्हणून तुमच्या चरणाची सेवा. कोणकोणते अवतार देवाचे झाले ऐका. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, मग तुम्ही रामराजे आम्ही वानराच्या फौजे, तुम्ही यशोदेचा बाळ आम्ही नवलक्ष गोपाळ, तुम्ही आले पंढरपुरी आम्ही झालो वारकरी. देवा ऐका, जेवढे जेवढे तुम्ही मत्स्य कुर्म नरसिंह वराह वामन अवतार, भगवान परशुराम अवतार, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, द्वारकाधीश भगवान कृष्ण परमात्मा या रूपानं जेव्हा जेव्हा तुम्ही या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतला तेव्हा प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आम्ही होतो, निद्रा करिता होतो पायी. सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई, सवे चारित फिरत असो. जेव्हा तुम्ही शेषशाही नारायण म्हणून शेषावरती तुम्ही शयन करत होते देवा, त्यावेळेला निद्रा करिता होतो पायी. सवेची लंका घेतली तई वानर, तुम्ही लंका घेतली आणि त्यावेळेला आम्ही वानराच्या रूपानं, म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा त्याच्या अगोदरचा अवतार नामदेव महाराज, आणि नामदेव महाराजांच्या अगोदरचा अवतार कोणता आहे? अंगदाच्या अवतारात होते. म्हणून जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, मग तुम्ही रामराजे आम्ही वानराच्या फौजे. तुम्ही रामराया झाले, आम्ही वानराच्या रूपानं तुझ्या बरोबर आहे. तुम्ही यशोदेचा बाळ आम्ही नवलक्ष गोपाळ. तुम्ही यशोदेचा बाळ म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याच्या अवतारला आले आणि आम्ही गोपाळांच्या रूपानं देवा तुझ्या बरोबर राहिलो आणि तुझ्या चरणाचीच सेवा केली. एवढं नव्हे, ज्या वेळेला तुम्ही निर्गुण निराकार रूप सोडलं आणि पंढरपूरला आलात, तुम्ही आले पंढरपुरी आम्ही झालो वारकरी. आम्ही वारकरी झालो. कोण कोणत्या रूपानं संत मंडळी त्यावेळी होते ऐका. आपल्याकडे फार प्रसिद्ध भक्तिगीत भावगीत आहे, ते भावार्थ त्याचा असा आहे, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, विठू माझा लेकुरवाळा,
संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकुरवाळा. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, मग तुम्ही रामराजे आम्ही वानराच्या भोजी, तुम्ही यशोदेचा बाळ आम्ही नवलक्ष गोपाळ, तुम्ही आले पंढरपुरी आम्ही झालो वारकरी. देवा प्रत्येक वेळेला तुझ्या चरणाचीच सेवा केली, वाडवडिलांनी केली म्हणून तुझ्या चरणाची सेवा, प्रत्येक अवतारात तुझी सेवा केली चरणाची म्हणून तुझी सेवा. आणि सर्वात महत्वाचं देवा, ही सेवा भाग्यवंताला मिळते, इतर कोणाला मिळत नाही. लक्ष्मी माता देवा तुमच्या जवळ आल्या, लक्ष्मण सेवा मागितली, तुम्ही सांगितलं काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार अंत करणार षडरूप आहे, तोपर्यंत ती मिळणार नाही. देवा माझा कामही गेलाय, क्रोध गेलाय, सर्व षडरूप गेलेत आणि आता मला तुमच्या चरणाची सेवा करायची. सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. कोण? लक्ष्मी माता. लक्ष्मीला भगवंतानं चरणाची सेवा दिली, अहंकार तिनं टाकून दिला, फक्त भाग्यवंताला चरणाची सेवा मिळते. म्हणून देवा तुझ्या चरणाची सेवा. आणि देवा का तुझ्या चरणाची सेवा माहिती आहे का? प्रपंचानं दुःख दिलंय, पण तुझं रूप पाहिलं, तुझे चरण पाहिले की देवा आनंद वाटतोय, समाधान वाटतंय. महाराज म्हणतात देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, निवांत राहिले मन, निवांत राहिले मन. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, निवांत राहिले मन, निवांत राहिले मन. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, निवांत राहिले मन, निवांत राहिले मन. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, निवांत राहिले मन, निवांत राहिले मन. आकाशया तेजेन प्राण आपुला गे माये, कासया मन आपुला गे माये. असेल धनिवरी आपुले माहेरी, असेल धनिवरी आपुले माहेरी. असेल धनिवरी आपुले माहेरी, असेल धनिवरी आपुले माहेरी. देवा तुझ्या चरणाची सेवा एवढ्यासाठीच आहे. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राण आपुला गे माय. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, मन निवांत राहतंय, समाधान वाटतंय, म्हणून तुझ्या चरणाची सेवा. म्हणून महाराज म्हणतात बोलण्याची नाही आता देवाविन काही, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. पाहीन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. शेवटी महाराज सांगतात आता मी माझ्या मनाला सांगितलंय, चांगला संकल्प मनामध्ये निर्माण करायचा आणि त्याच्या पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करायची. अभंगाचं तुका मने मने मने, तुका मने मने मने, तुका मने मने मने, तुका मने मने मने. तुका मने मने मने, तुका मने मने मने, तुका मने मने मने, तुका मने मने. हेची संकल्प वाहने, हेची संकल्प वाहने, एक सर केला नेम नेम, एक सर केला नेम. हेची संकल्प
प्रसंगाच्या शेवटच्या चरणामध्ये उपसंहार करताना महाराज सांगतात, आता माझा तिसरा नियम आहे तो चौथ्या चरणामध्ये मी माझ्या मनाला सांगितलंय, चांगला संकल्प मनामध्ये निर्माण करायचा. आणि जर मनामध्ये चांगला संकल्प निर्माण झाला, विचारधारा चांगली असली, तर तो संकल्प आपण पूर्ण करायचा नाही त्याची काळजी देवाला असते. कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व पूर्ण करी मनोरथ. आपल्या अंतकरणातल्या इच्छा सत्य संकल्पाच्या द्वारे असतील तर त्या फलद्रूप करण्याचं कार्य परमात्मा स्वतः करतात. म्हणून फक्त चांगला संकल्प निर्माण करायचा. जेतो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी.